नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये कायझेन अड्डा. आज आपण ज्या युनिटवर चर्चा करणार आहोत ते आहे बुद्धिमत्ता चाचणीमधलं सोंगट्या किंवा फासा हे युनिट. मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. आपण बऱ्याच वेळा घरी लुडो किंवा सापशिडी खेळत असताना एक छोटासा घन वापरतो, एक छोटासा क्यूब वापरतो. तो जो क्यूब किंवा घन आहे त्याला सोंगटी असं म्हणतात किंवा फासा असं म्हणतात. आणि या फाशावर परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात. तर हा फासा जो आहे तो घनाकृती असतो. त्यामुळे सुरुवातीला या घनाची थोडी ओळख करून घ्या. तर हा जो घन आहे मित्रांनो, या घनाला 6 बाजू असतात. या घनाला 8 कोपरे आहेत. आपल्याला हे जे समोरच्या बाजूने दिसतात 1 2 3 4 आणि मागच्या बाजूला 4 1 2 3 4 असे एकूण 8 कोपरे आहेत. आणि या घनाला एकूण 12 कडा असतात. आता मित्रांनो, घनाकृती जी आहे ही एक त्रिमित आकृती आहे. आता त्रिमित कशाला म्हणायचं हे समजून घ्या. ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि जाडी असते त्या आकृतीला आपण त्रिमित आकृती असं म्हणतो, किंवा याला आपण अवकाशीय आकृती असं सुद्धा म्हणतो. मग आता ही जी त्रिमित आकृती असते, ही त्रिमित आकृती आपण एकाच वेळेस डोळ्यांनी संपूर्णपणे कधीही पाहू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्या त्रिमित आकृतीचा काही भाग आपल्या नजरेसमोर असतो आणि काही भाग आपल्या नजरेच्या आड असतो. मग या नजरेच्या आड जो भाग असतो, जो आपल्याला दिसत नाही, नेमकं त्या भागावर परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात आणि त्यातून फासा हा घटक तयार झालेला आहे. आता हे फासे जे असतात हे किती वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. परीक्षेला विचारलेल्या प्रश्नांमध्ये जे फासे दिलेले असतील त्यामध्ये काही फाशांवर अशा प्रकारचे नंबर्स दिलेले असतील, 1 2 3 4 5 किंवा 6. एकापासून 6 पर्यंतचे नंबर जे आहेत त्याच्या 6 वेगवेगळ्या पृष्ठभागांवर लिहिलेले असतात, किंवा त्याच्यावर इंग्रजीमधले अल्फाबेट्स लिहिलेले असतील, किंवा त्या फाशांच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावर काही वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह दाखवलेली असतील. याच्याही पलीकडे जाऊन काही काही फाशांच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिलेले असतात. आता उदाहरणार्थ, या फाशाची ही बाजू पिवळी आहे, ही बाजू लाल आहे आणि ही बाजू जी आहे ती हिरवी आहे. असे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या पृष्ठभागांना दिलेले असतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारला असेल, किंवा त्या फाशामध्ये नंबर टाकण्याऐवजी टिंब दिलेले असतील. मित्रांनो, या कोणत्याही फाशावर जरी प्रश्न विचारला तरी फाशाच्या संदर्भात प्रश्न सोडवण्याचे नियम जे आहेत ते सारखेच आहेत. आता हे फासे 2 प्रकारचे असतात. त्यापैकी हा पहिला जो फासा आहे ज्याला मानक फासा असं म्हटलं जातं, आणि दुसरा जो फासा आहे त्याला सामान्य फासा असं म्हटलं जातं. तर हा जो मानक फासा किंवा स्टँडर्ड डायस आहे, किंवा सामान्य फासा म्हणजे जनरल डायस आहे, या 2 प्रकारच्या फाशांमध्ये नेमका काय फरक असतो हे थोडंसं समजावून घ्या. या मानक फाशामध्ये समोरासमोरचे जे पृष्ठभाग असतात त्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही नेहमी 7 असते. लक्षात घ्या, स्टँडर्ड डायस किंवा मानक फाशावरच्या समोरासमोरील पृष्ठभागावरील अंकांची बेरीज ही नेहमी 7 असते, आणि म्हणून या फाशांवर शेजारील कोणत्याही 2 अंकाची बेरीज 7 येऊ शकत नाही. उदाहरणार्थ समोर लक्ष द्या, या ठिकाणी 6 आणि 2 यांची बेरीज 8 येते. 6 आणि 4 10, 2 आणि 4 6. या ठिकाणी कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 येत नाही, कारण हे मानक फासे आहेत. या ठिकाणी 1 आणि 4 5, 2 आणि 4 6 आणि 2 आणि 1 3, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही शेजारच्या 2 अंकांची बेरीज जी आहे ती 7 येत नाही. याचं कारण असं आहे
2च्या विरुद्ध बाजूला 5 हा अंक आहे, 4च्या विरुद्ध बाजूला 3 हा अंक आहे आणि 6च्या विरुद्ध बाजूला 1 हा अंक आहे आणि समोरासमोरच्या अंकांची बेरीज 7 होते. म्हणून त्या फाशांना मानक फासा असं म्हणतात. आता दुसरा जो सामान्य फासा असतो, या फाशामध्ये कोणत्याही बाजूवर कोणताही अंक असण्याची शक्यता असते. लक्षात घ्या, आपल्याला समोर 3 पृष्ठभाग दिसत आहेत आणि 3 पृष्ठभाग नजरेच्या आड आहेत. मग ते जे 3 पृष्ठभाग आहेत त्या 3 पृष्ठभागावर कोणत्याही ठिकाणी कोणताही नंबर असू शकतो. या ठिकाणी 1, 6 आणि 4 हे अंक आहेत, म्हणजेच या ठिकाणी 2, 3 आणि 5 हे अंक नाही. मग एकाच्या विरुद्ध बाजूला 2, 3 किंवा 5 यापैकी कोणताही अंक येऊ शकेल, किंवा 6च्या विरुद्ध बाजूला 2, 3 किंवा 5 यापैकी कोणताही अंक येऊ शकेल, किंवा 4च्या विरुद्ध बाजूला 2, 3 किंवा 5 यापैकी कोणताही अंक येऊ शकेल. या बेसिक गोष्टी समजावून जर घेतल्या तर आपल्याला याच्यावरचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल. चला प्रश्नाकडे. आता समोर पहा मित्रांनो, या ठिकाणी या 2 प्रकारचे प्रश्न सामान्यपणे विचारलेले असतात. 1 अंक समान असेल तेव्हा आणि 2 अंक समान असतील तेव्हा. आता सुरुवातीला 1 अंक समान असेल त्यावेळेस काय कंडिशन असते ते थोडंसं आपण समजावून घेऊ. जे 2 फासे आपल्याला दिलेले आहेत त्या 2 फाशांवर कोणता तरी 1 अंक समान असतो. या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी 1 हा अंक जो आहे हा 2ही फाशांवर समान आहे. आता लक्षात घ्या, या 2 फाशांचे मिळून आपल्याला 6 पृष्ठभाग दिसतात आणि त्या 6 पृष्ठभागावर मिळून 5 अंक आहेत. म्हणजेच 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 6 आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त 1 अंक मिसिंग आहे आणि तो अंक म्हणजे 4. अशा वेळेस जो अंक रिपीट झालेला असेल म्हणजे 1, याच्या विरुद्ध बाजूला मिसिंग असलेला अंकच यायला पाहिजे. म्हणजेच 1च्या विरुद्ध पृष्ठभागावर 4 हाच अंक येणार. आता 1च्या विरुद्ध बाजूला 4 हा अंक आहे हे आपल्याला माहिती झालं, परंतु ज्यावेळेस आपल्याला 2, 3, 5, 6 या अंकांच्या विरुद्ध बाजूला कोणते अंक आहेत हे जेव्हा आपल्याला काढायचं असेल त्यावेळेस एक दुसरी अतिशय सामान्य आणि साधी पद्धत, ज्याला आपण चक्रीय पद्धत असं म्हणतो, त्या पद्धतीचा आपण वापर करू. तर चक्रीय पद्धत म्हणजे काय आहे, तर कॉमन असलेले जे अंक आहेत त्या अंकांपासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे पहा हा कॉमन असलेला अंक आहे, या अंकापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 1, 6, 5 असे अंक लिहून घ्या. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा कॉमन असलेला जो अंक आहे 1, त्याच्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने येणारे अंक 1, 3 आणि 2 हे अंक एकमेकाच्या खाली लिहा. आणि आता लक्ष द्या, या ठिकाणी 6 या अंकाच्या विरुद्ध बाजूवर 3 हाच अंक येणार आहे आणि 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूवर 2 हाच अंक येणार आहे आणि या ठिकाणी 1च्या विरुद्ध बाजूवर 4 येणार. हे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे या चक्रीय पद्धतीचा जर वापर केला तर कोणत्या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक आहे हे आपल्याला सहजासहजी काढता येईल. आता जेव्हा 2 अंक समान असतील त्यावेळेस काय कंडिशन असते तर समजावून घ्या. या ठिकाणी 4 आणि 1, इथं सुद्धा 4 आणि 1 हे अंक कॉमन आहेत किंवा समान आहेत. ज्या वेळेस दोनही डायसवर 2 अंक समान आपल्याला दिसत असतात त्यावेळेस उरलेले जे 2 अंक असतात तेच एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. म्हणजेच या ठिकाणी 5च्या विरुद्ध बाजूला 2 हाच अंक येणार आहे.
आता या ठिकाणी 5 आणि 2 यांची बेरीज 7 झालेली आहे. समोरासमोरच्या अंकांची बेरीज 7 आहे. म्हणजेच हा मानक फासा आहे, स्टँडर्ड डायस आहे. त्यामुळं बाकीच्या अंकांच्या विरुद्ध बाजूला सुद्धा कोणता अंक आहे हे आपल्याला काढता येईल. म्हणजेच 4च्या विरुद्ध बाजूला 3 असणार आहेत आणि 1च्या विरुद्ध बाजूला 6 असणार आहेत. अशा प्रकारे एक अंक समान असेल तेव्हा आणि 2 अंक समान असतील तेव्हा अशा कंडिशनवरचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले असतात. चला पुढे. आता या प्रश्नाकडे पहा मित्रांनो. ज्या वेळेस एक अंक समान असेल किंवा 2 अंक समान असतील त्यावेळेस आपण प्रश्न पाहिला. या ठिकाणी जर आपण या सुरुवातीच्या 2 डायसचा विचार केला तर या ठिकाणी कोणताही अंक समान नाही. मग ज्यावेळेस एकही अंक समान नसेल तेव्हा काय, तर लक्षात घ्या, एकही अंक समान नसेल तर आपल्याला कोणत्या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे हे सांगता येणार नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी कोणताच अंक कॉमन नाही. मग अशा वेळेस तिसऱ्या डायसची गरज पडते आणि तो डायस दिलेला असला पाहिजे. आता या ठिकाणी जर आपण पहिल्या आणि तिसऱ्या डायसची थोडीशी तुलना करायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल या ठिकाणी 2 आणि 2 हे कॉमन अंक आहेत. आणि मग आपण आपल्या चक्रीय पद्धतीचा वापर करून कोणत्या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल हे शोधू शकतो. 2 1 3 2 1 3 आणि या ठिकाणी 2 4 5 2 4 5. या ठिकाणी 1च्या विरुद्ध बाजूला 4 हा अंक असेल, 3च्या विरुद्ध बाजूला 5 हा अंक असेल आणि यामधला मिसिंग अंक आहे 6, तो 2च्या विरुद्ध बाजूला असेल. अशा प्रकारे जर 2 डायसवर एकही अंक समान नसेल तर तिसरा डायस दिलेला असायलाच पाहिजे, तरच आपल्याला कोणत्या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे हे शोधता येईल. चला पुढे. आता समोर प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. 2च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल आणि या ठिकाणी 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर चक्क 4 डायस दिलेले आहेत. लक्षात ठेवा, जेवढे जास्त फासे दिलेले असतील तेवढं आपल्या मनात कन्फ्युजन जास्त होण्याची शक्यता आहे. मग असा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक छोटीशी गोष्ट सांगतो, समोर लक्ष द्या. तर या ठिकाणी कोणता अंक जास्त वेळा रिपीट झालेला आपल्याला दिसतो आहे त्याचं थोडंसं निरीक्षण करा. या ठिकाणी 5 हा अंक जो आहे हा 1 2 3 वेळा आपल्याला आलेला दिसतो आहे. मग 5 या अंकाच्या संदर्भामध्ये उलटा विचार करायचा. उलटा विचार म्हणजे काय, 5च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येणार नाही तो विचार करायचा. आता कोणता अंक येणार नाही, तर जे अंक 5च्या शेजारी आहेत ते अंक 5च्या विरुद्ध बाजूला येऊ शकत नाहीत. तर या ठिकाणी 5च्या शेजारी 1 आणि 4 आहेत. मग 1 आणि 4 हे अंक 5च्या विरुद्ध बाजूला येऊ शकत नाहीत. या ठिकाणी 5च्या शेजारी 6 आहेत म्हणजे 5च्या विरुद्ध बाजूला 6 सुद्धा येऊ शकत नाही. या ठिकाणी 5च्या शेजारी 3 आहेत म्हणजे 3 सुद्धा 5च्या विरुद्ध बाजूला येऊ शकत नाही. 5च्या विरुद्ध बाजूला 1 4 3 6 हे अंक येऊ शकत नाहीत. म्हणजे शिल्लक राहिलेला अंक जो आहे तो अंक आहे 2. म्हणजे 5च्या विरुद्ध बाजूला 2 हाच अंक येईल. आणि आपल्याला नेमका तोच प्रश्न विचारलेला आहे, 2च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल, तर 2च्या विरुद्ध बाजूला 5 हा अंक येईल. आपण बाकीच्या अंकांच्या विरुद्ध बाजूला सुद्धा कोणता अंक येईल हे शोधायचा प्रयत्न करू. आणखी पुढची एखादी संख्या पहा जी तुम्हाला जास्त वेळा आलेली दिसते. तर या ठिकाणी 4 ही संख्या आहे. 4 इथं आहे, इथं आहे, 3 आकृत्यांमध्ये आपल्याला दिसतो आहे. आता हा जो 4 आहे या 4च्या विरुद्ध बाजूला काय काय येणार नाही हे थोडंसं शोधू. 4च्या विरुद्ध बाजूला 1 5 येणार नाही. या ठिकाणी 4च्या विरुद्ध बाजूला 6 येणार नाही आणि 4च्या विरुद्ध बाजूला 2 सुद्धा येणार नाही. 4च्या विरुद्ध बाजूला 1 5 6 2 हे अंक येणार नाहीत. म्हणजेच शिल्लक राहिलेला अंक 4च्या विरुद्ध बाजूला येईल 3.
या ठिकाणी आपल्याला ही एक जोडी मिळाली, ही एक जोडी मिळाली, उरलेली जी जोडी आहे ते सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतील. म्हणजेच या ठिकाणी 5 आहे, 4 आहे, 6 नाही, इथं 2 आहे, 3 आहे, 1 नाही, म्हणजे 6च्या विरुद्ध बाजूला 1 हा अंक असेल. अशा पद्धतीचा वापर करून सुद्धा तुम्ही कोणत्या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल हे शोधू शकता. चला पुढे. आता पहा मित्रांनो, समोर या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणता मानक फासा नाही असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 फासे दिलेले आहेत. मानक फाशाच्या गुणधर्माच्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच आपण असं पाहिलेलं होतं, मानक फाशावर शेजारच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कधीच 7 येऊ शकत नाही. जर या 4 आकृत्यांपैकी एखाद्या आकृतीमध्ये जवळच्या पृष्ठभागांवर किंवा शेजारच्या पृष्ठभागांवरच्या अंकांची बेरीज 7 येत असेल तर तो फासा मानक फासा असू शकत नाही. मग आपण निरीक्षण करू. या ठिकाणी 5 आणि 1 6, 5 आणि 3 8, 3 आणि 1 4, इथं कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 येत नाही. या ठिकाणी 6 आणि 1 7, बस इथंच याच ठिकाणी शेजारच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 7 येत आहे, त्यामुळे हा फासा मानक फासा असू शकत नाही. आता मित्रांनो, अशा प्रश्नांच्या बरोबरच बऱ्याच वेळा ओपन डायस दिलेले असतात. म्हणजे हा बंदिस्त डायस आहे, हा खोलून त्याचे 6च्या 6 पृष्ठभाग आपल्या समोर दिलेले असतात आणि कोणत्या पृष्ठभागाच्या विरुद्ध काय येईल याच्यावरही प्रश्न विचारलेला असतो. आपण ओपन डायसच्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा करू. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, हे जे आहेत याला ओपन डायस असं म्हणतात. हे उघडे फासे आहेत. या फाशाच्या 6च्या 6 बाजू आपल्याला समोर दाखवलेल्या आहेत आणि कोणत्या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल असा प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रश्नांमध्ये एक सामान्य गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे हे जे विरुद्ध बाजूला दिलेले अंक असतात ना एकमेकाच्या, ते अंक नेहमी एकमेकांच्या विरुद्ध अंगालाच येतात. याचा अर्थ एकाच्या विरुद्ध बाजूला 6 हाच अंक येणार. या ठिकाणी सुद्धा 2च्या विरुद्ध बाजूला 5 हाच अंक येणार. या ठिकाणी सुद्धा 2च्या विरुद्ध बाजूला 4 हाच अंक येणार. म्हणजेच विरुद्ध अंगाला असलेले जे काही संख्या असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. आता ज्या वेळेस या डायसची आपण घडी करायचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल, हे 1 नंबरचं जे घर आहे याच्या विरुद्ध बाजूला 3 नंबरचं घर येईल. याचाच अर्थ 2च्या विरुद्ध बाजूला 4 हा अंक येईल आणि या दुसऱ्या घराच्या विरुद्ध 4थं घर येईल, म्हणजेच 3च्या विरुद्ध 5 हा अंक येईल. या आकृतीमध्ये सुद्धा तसंच 1 नंबरच्या घराच्या विरुद्ध 3 नंबरचं घर म्हणजेच 1च्या विरुद्ध बाजूला 4 आणि दुसऱ्या क्रमांकाच्या घराच्या विरुद्ध 4 क्रमांकाचं घर म्हणजेच 3च्या विरुद्ध 6 हे अंक येतील. या प्रश्नामध्येही तसंच 1च्या विरुद्ध बाजूला येईल 5 आणि 3च्या विरुद्ध बाजूला येईल 6. ही आकृती थोडीशी वेगळी दिसत असेल तरी सुद्धा ती त्याच्यासारखीच आहे. या ठिकाणी सुद्धा पहिल्या क्रमांकाच्या घराच्या विरुद्ध बाजूला 3ऱ्या क्रमांकाचं घर असेल, इकडच्या बाजूला सुद्धा आणि इकडच्या बाजूला सुद्धा. पहिल्या घराच्या विरुद्ध 3रं घर म्हणून 1च्या विरुद्ध बाजूला 3 येईल, 4च्या विरुद्ध बाजूला 6 येईल. आता जे उरलेले 2 घर आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतील, म्हणजेच 2च्या विरुद्ध बाजूला असेल 5. आता परीक्षेमध्ये सामान्यपणे असे प्रश्न विचारायला लागलेले आहेत. या ठिकाणी 6च घर आहेत, परंतु 6वं घर जे आहे त्या 6व्या घराचे 4 भाग केलेले आहेत. लक्षात घ्या, हे जे 6वं घर आहे त्या घराचे असे त्रिकोणी 4 भाग केलेले आहेत. या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 2च्या विरुद्ध बाजूला 4 येईल, 1च्या विरुद्ध बाजूला 5 येईल. 3च्या विरुद्ध बाजूला हे 4 त्रिकोण जोडून तयार होणारा पृष्ठभाग येणार आहे, म्हणजे हा पृष्ठभाग 3च्या विरुद्ध बाजूला येणार आहे. आता या पृष्ठभागामध्ये या ठिकाणी 1च्या जवळचा जो त्रिकोण आहे वरचा त्यावर x लिहिलेला आहे, म्हणजे वरच्या बाजूला x येईल
आणि या एक्सच्या विरुद्ध बाजूला वाय लिहिलेला आहे 5च्या शेजारी, म्हणजे या ठिकाणी 5 येईल, या ठिकाणी वाय येईल. त्यानंतर 4च्या शेजारी या त्रिकोणामध्ये झेड लिहिलेला आहे, म्हणजे तिथं झेड येईल. आणि झेडच्या विरुद्ध बाजूला या त्रिकोणामध्ये ओ लिहिलेला आहे, म्हणजेच 3 या अंकाच्या विरुद्ध बाजूचा जो पृष्ठभाग असेल तो पृष्ठभाग अशा प्रकारचा असेल. आता या ठिकाणी 4 त्रिकोणाच्या माध्यमातून 3च्या विरुद्धची बाजू दाखवलेली आहे आणि या आकृतीमध्ये मात्र एका चौरसाचे 4 चौरसाकृती भाग केलेले आहेत, म्हणजेच असे काप केलेले आहेत. या प्रश्नामध्ये जाणीवपूर्वक लक्ष द्या, इथेही 4च्या विरुद्ध बाजूला 2 आणि 5च्या विरुद्ध बाजूला 1 अंक येईल. 3च्या विरुद्ध बाजूला काय येईल, तर हे 2 जे पृष्ठभाग आहेत, लक्ष द्या, या ठिकाणी फुलीचं चिन्ह आहे आणि इथं त्रिकोणाचं चिन्ह आहे, हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतील असं आपल्याला वाटतं, म्हणजे ते या बाजूला येतील असं आपल्याला वाटेल, परंतु ते तिथं येत नाहीत, ते तिरकस आहेत. लक्षात घ्या, ही इकडची पट्टी आहे, ही इकडची पट्टी आहे, त्यामुळे ते या 2 घरामध्ये येणार आहेत, म्हणून वरच्या बाजूला हे फुलीचं चिन्ह येईल आणि या घरामध्ये हे त्रिकोणाचं चिन्ह येईल. अगदी तसंच या 2 आकृत्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा हे चिन्ह या ठिकाणी येईल आणि हे चिन्ह जे आहे ते या ठिकाणी येईल, म्हणजेच 3च्या विरुद्ध बाजूला अशा प्रकारचा पृष्ठभाग असेल. तर पहा मित्रांनो, आज आपण सोंगट्या किंवा फासा या घटकावरच्या कन्सेप्ट आणि त्याचे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचाच पुढचा भाग घनाकृतीच्या संदर्भात आहे, परंतु घनाकृतीच्या संदर्भामध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. त्याच्यावरही बऱ्याच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारलेले असतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका आणि जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल घेऊन जा. आजच्या पुरती तुमची रजा घेतो. उद्या पुन्हा नवीन घटकासह भेटू. तोपर्यंत नमस्कार.